कधी तुम्ही एखादा असा माणूस पाहिला का की जो बोलतही नाही पण त्याच्या आसपास गेल्यावर शांत वाटतं, किंवा काही लोक रूममध्ये एंटर झाले की अचानक ॲटमॉस्फिअर बदलतो, लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, बाळ त्यांना पाहून हसतात, प्राणी त्यांच्याजवळ कम्फर्टेबल फील करतात, आणि काही लोकांच्या जवळ गेल्यावर उलट एन्झायटी, हेवीनेस, निगेटिव्ह फिलिंग येते. मग प्रश्न असा पडतो की हे सगळं फक्त सायकोलॉजी आहे की खरंच काही लोकांकडे पॉवरफुल ऑरा आणि कॉस्मिक एनर्जी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग ऑराचे 5 साइन्स, वीक एनर्जीची लक्षणं, आणि काही लोक तुमची एनर्जी का ड्रेन करतात, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा ऑरा कॉस्मिक एनर्जी नॅचरली स्ट्रॉंग कशी बनवायची. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलून टाकेल. ऑरा हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल स्पिरिच्युअल व्हिडिओमध्ये, रील्समध्ये, पण खरं सांगायचं तर हा ऑरा ही काही सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट नाही. मग आपण हे का बोलतोय? कारण ऑराच्या नावाने सांगितल्या जाणाऱ्या 5 लक्षणांच्या मागे खरोखर काही सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल कारणे आहेत, आणि ती कारणं तुम्हाला समजली तर तुम्ही खरोखर एक स्ट्रॉंगर, हेल्दियर आणि मोर अवेअर व्यक्ती बनू शकता. चला तर मग सुरुवात करूया. साइन नंबर 1, लोक तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी सांगतात. तुमचा ऑरा लोकांना ट्रस्ट करायला लावतो. सायन्स काय सांगते हे खरं आहे, पण यामागे आहे इमोशनल इंटेलिजन्स. हाय इक्यू असलेले लोक ॲक्टिव्हली ऐकतात, इंटरप्ट करत नाही, जज करत नाही, आय कॉन्टॅक्ट योग्य प्रमाणात ठेवतात, बॉडी लँग्वेज ओपन असते. रिसर्च सांगतं जेव्हा आपल्याला कोणाकडून नॉन जजमेंटल प्रेझेन्स जाणवतो तेव्हा आपल्या ब्रेन ऑक्सिटोसिन म्हणजे ट्रस्ट हार्मोन रिलीज करतो आणि आपण आपोआप बोलू लागतो. यालाच लोक ऑरा म्हणतात, पण ते खरंच तुमची इमोशनल मॅच्युरिटी आहे. घरी प्रॅक्टिस करा. पुढचे 7 दिवस कोणीही बोलत असताना फोन खाली ठेवा, बघा काय बदल होतो. दुसरं साईन, लहान मुलं आणि प्राणी तुमच्या जवळ येतात. क्लीन एनर्जी लहान मुलं आणि प्राणी सेन्स करतात. परंतु सायन्स काय सांगतं हे पण खरं आहे, पण रिझन वेगळं आहे. लहान मुलांचा ब्रेन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अजून फुल्ली डेव्हलप नसतो, म्हणजे ते लॉजिकल रिझनिंग करत नाही. ते पूर्णपणे बॉडी लँग्वेज, मायक्रो एक्सप्रेशन, टोन ऑफ व्हॉइस यावर रिॲक्ट करतात. जो माणूस शांत आहे, रिलॅक्स आहे, जेन्युइनली वार्म आहे, त्याच्याकडे मुलं आणि प्राणी आकर्षित होतात. कॉर्टिसोल जो स्ट्रेस हार्मोन आहे, हा जास्त असलेल्या व्यक्तींपासून प्राणी इन्स्टिंक्टिव्हली दूर राहतात. म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री आणि इमोशनली स्टेबल असाल तरच हे होतं. तुमची स्ट्रेस पातळी कमी करा. डीप ब्रिदिंग, योगा किंवा नेचर वॉक हे तुमचं ऑरा वाढवतं लिटरली. साइन नंबर 3, तुम्ही आहे त्या वयापेक्षा कमी दिसता, पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही. स्ट्रॉंग लाईफ एनर्जी फोटोमध्ये कॅप्चर होत नाही. पण सायन्स काय सांगतं हे 2 भागात समजून घ्या. वयापेक्षा कमी दिसणं हे खरंच होतं. याचं कारण आहे कमी इन्फ्लमेशन, क्रॉनिक स्ट्रेस नसेल तर, चांगली झोप असेल तर, ज्यामुळे स्किन सेल रिपेअर होते. टेलोमेअर लेंथ जे बायोलॉजिकल एजिंगशी संबंधित आहेत, म्हणजे कमी अल्कोहोल, स्मोकिंग, प्रोसेस फूड नसणं. पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही हे सुडो सायन्स आहे. कॅमेरा फक्त लाईट रिफ्लेक्ट करतो. हा एक कन्फर्मेशन बायस आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खरी वाटते तेव्हा आपण त्याला सपोर्ट करणारे पुरावे शोधतो. चौथं साईन, तुम्ही आल्यावर दुकान भरतं. प्रॉस्पेरिटी ओरा, वोंगची प्रॉस्पेरिटी ओरा. तुम्ही जिथे जाता तिथे भरभराट होते. सायन्स काय सांगतं हेही कन्फर्मेशन बायसचं एक क्लासिकल एक्झाम्पल आहे. आपला ब्रेन एकाच वेळी हजारो गोष्टी ऑब्झर्व करतो, पण तो फक्त त्याच गोष्टी लक्षात ठेवतो ज्या आपल्या बिलीफला सपोर्ट करता. तुम्ही दुकानात गेला, गर्दी झाली, लक्षात राहिलं. तुम्ही गेलात, गर्दी नाही झाली, हे तो विसरतो. हे ऑरा नाही, हे ह्युमन मेमरीचं एक नॅचरल वर्किंग आहे. वोंगची हा टर्म व्हेरीफाय करण्यासारखा नाही. फेंगशुईमध्ये काही सिमिलर कन्सेप्ट आहे, पण स्पेसिफिक क्लेम अनव्हेरिफाईड आहेत.
पाचवं साईन तुम्हाला दुखवणाऱ्याला बॅड लक येतो, म्हणजे कॉस्मिक प्रोटेक्शन. हाय एनर्जी लोकांना कॉस्मिक प्रोटेक्शन असते, पण सायन्स आणि सायकोलॉजी काय सांगते, हे सर्वात इमोशनली अपिलिंग साईन आहे, पण सर्वात जास्त एक्झामिन करण्याची गरज आहे. खरं सांगायचं तर जे लोक इतरांना दुखवतात ते बहुतेक वेळा टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये असतात, पुअर डिसिजन मेकिंग करतात, इमोशनल रेग्युलेशन नसल्यामुळे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह असतात. त्यांना बॅड लक येतो, पण तो त्यांच्या स्वतःच्या बिहेवियरचा परिणाम आहे, कॉस्मिक फोर्स नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही माझ्यामुळे त्याला किंवा तिला शिक्षा मिळेल असा विचार करत असाल तर हे एम्पॉवरमेंट नाही, हा इगो आहे. खरा शक्तिशाली माणूस रिवेंजची वाट पाहत नाही, तो पुढे निघून जातो. तर मग ऑरा म्हणजे काय? मेडिकल आणि सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हने सांगायचं झालं तर प्रत्येक लिव्हिंग सेल ही बायोइलेक्ट्रिक फील्ड तयार करते. हार्ट आणि ब्रेनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स निघतात, याला काही रिसर्चर्स बायोफील्ड म्हणतात. किर्लियन फोटोग्राफी 1939 मध्ये डेव्हलप्ड बॉडी भोवती एनर्जी पॅटर्न कॅप्चर करते, पण हे स्पिरिच्युअल ऑरा नाही, हे बायोलॉजिकल इलेक्ट्रिसिटी आहे. तर ऑरा आहे का? स्पिरिच्युअली ही तुमची श्रद्धा आहे, मी त्यावर कमेंट करणार नाही. सायंटिफिकली तुमची एनर्जी, प्रेझेन्स, इमोशनल स्टेट हे इतरांवर खरंच परिणाम करतात आणि तोच तुमचा खरा ऑरा आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे इम्प्रूव्ह कसं करायचं. नंबर 1, मेडिटेशन. पण का? मेडिटेशनमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ठीक होतो, जो इमोशनल रेग्युलेशन, एम्पॅथी, डिसिजन मेकिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हार्वर्डच्या स्टडीनुसार 8 आठवडे मेडिटेशन केल्यावर ब्रेन स्ट्रक्चर बदलते. हे ऑरा नाही, हे न्यूरोसायन्स आहे. दुसरं, सायलेन्स डिजिटल डिटॉक्स. आपला ब्रेन सतत इन्फॉर्मेशन प्रोसेस करत असतो. सायलेन्समध्ये डिफॉल्ट मोड नेटवर्क ॲक्टिवेट होतो, जो क्रिएटिव्हिटी, सेल्फ अवेअरनेस आणि प्रॉब्लेम सॉल्विंग वाढवतो. दिवसातून फक्त 10 मिनिटे फोन बंद करा आणि शांत बसा. तिसरं, पॉझिटिव्हिटी डिटॉक्स, पण रिअलिस्टिक. टॉक्झिक पॉझिटिव्हिटी नको, जेन्युइन पॉझिटिव्हिटी हवी. म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून बाउंड्रीज ठेवा, निगेटिव्ह कंटेंट कमी करा, पण प्रॉब्लेमला इग्नोर करू नका. रिअलिस्टिक ऑप्टिमिझम हे सायकोलॉजिकल वेलबिंगसाठी प्रूव्हन आहे. चौथं, डीप स्लीप, सर्वात अंडररेटेड. झोपेत ब्रेन लिम्फॅटिक सिस्टीम ॲक्टिवेट होतो, जो टॉक्झिन्स क्लीन करतो. 7 ते 8 तास झोप नसेल तर इमोशनल डिसरेग्युलेशन, पुअर डिसिजन मेकिंग, ॲक्सिलरेटेड एजिंग हे सर्व होतं. झोप कमी करणं म्हणजे ऑरा डिस्ट्रॉय करणं, लिटरली. 5वं, मुवमेंट्स, एक्सरसाइज. एक्सरसाइजमुळे BDNF, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर रिलीज होतो, यालाच ब्रेन फर्टिलायझर म्हणतात. तुमची एनर्जी, मूड, फोकस सगळं इम्प्रूव्ह होतं. हे तुमची प्रेझेन्स बदलतं, जे लोकांना जाणवतं. 6वं, गट हेल्थ. तुमचं गट हे सेकंड ब्रेन आहे, एंटेरिक नर्वस सिस्टीम. गट बॅक्टेरिया डायरेक्टली सिरोटोनिन प्रोड्यूस करतात, जो मूड कंट्रोल करतो. प्रोबायोटिक फूड, फायबर कमी, प्रोसेस फूड हे तुमची इनर एनर्जी लिटरली इम्प्रूव्ह करतात. तर मग समरी काय आहे? ऑरा ही एक ब्युटिफुल कन्सेप्ट आहे, पण त्याच्या मागे आहे तुमचं इमोशनल इंटेलिजन्स, फिजिकल हेल्थ, मेंटल क्लॅरिटी आणि जेन्युइन काइंडनेस. कोणीतरी म्हणेल सायन्सने मॅजिक संपवलं, पण मी म्हणेन सायन्सने हे सिद्ध केलं की तुम्ही स्वतःला खरंच बदलू शकता, कोणत्याही कॉस्मिक फोर्सशिवाय, स्वतःच्या चॉईसने. आजपासून एक गोष्ट सुरू करा, रात्री 10 मिनिटे फोन बंद करा, शांत बसा, बघा 7 दिवसात काय बदल. व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करा, तुमच्या एका मित्राला शेअर करा ज्याला हे ऐकण्याची गरज आहे. सबस्क्राईब करा मेडिकल अवेअरनेससाठी, कारण इथे आपण सत्य सांगतो सोपं करून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.